अभि, अभि, अरे काय चाललंय हे? नाही म्हणजे किचन मध्ये सुद्धा दरवाजे बसवायचेत का आम्ही? जरा घरातल्या लोकांचं भान ठेवा. असंच आपलं सहज. कळतंय मला ते. सहजच काय येते. मी आलोच. अभि थांब, तुला गजरे मळायला वेळ आहे ना? पण स्वतः तयार व्हायला वेळ नाही अजून. तुला सांगितलं होतं ना मॉर्निंग वॉक करून आलास की पहिल्यांदा तयार हो म्हणून. हो ते मी तयार होतो लगेच. गजरे माळून झाले असतील तर आता तरी मी सांगितलेली तयारी करणार आहेस का? हो करते. तेजस, अरे तू कधी आलास? आत्ताच आलो. तुम्हालाही समोसा घ्यावा लागणार आहे? का रे? सोहालाही आवडतो, सो पार्सल येताना घेऊन आलो होतो. तुम्हाला नक्कीच आवडतील. अरे वा, म्हणजे आमच्या घरच्यांच्या आवडीनिवडी तुला कळायला लागल्यात तर. सोहामुळे आय मीन सोहा तुमच्याबद्दल बोलत असते ना सारखं, त्यामुळे कळालं. सोहा, तुझी मॉम कुठे आहे? त्यांच्यासाठी सुद्धा समोसे आणलेत. अरे ती समोसे नाही खाणार, तिला तेलकट आवडत नाही. हो म्हणजे तसं तेलकट मलाही चालत नाही, पण आता तू एवढं प्रेमाने आणलायस ना तर खाईन थोडा. सो स्वीट. मस्त आहेत. अरे शंकर, खरं तेच सांगतोय. तू बदली होऊन गेलास काय आणि माझी तर सगळी पंचायतच झाली. अभि पण सध्या इतका बिझी असतो ना की मला बुद्धिबळ खेळायला कोणी पार्टनरच आता उरलेलं नाही. एनिवे, ते माझं नेहमीच आहे. बर, तुझी आता नवीन जागा आहे, नवीन लोक आहेत, काळजी घे हा. आणि फोन करून असाच अधूनमधून तुझी खुशाली कळवत जा. ओके, चल ठेवतो मी. बाय. हो हो, बाय. काका, तुम्हाला चेस खेळायला आवडतं? आवडतं? दादा चेसच्या बाबतीमध्ये ठार वेडा आहे. पण माझ्या इतके वेडे नसतील हा. असं म्हणतोस? मग चल, एक डाव होऊनच जाऊ दे. अहो असं काय करताय तुम्ही? अगं, एक तर खूप दिवसांनी मला खेळायला पार्टनर मिळालाय. एक डाव तरी खेळू देत की. तुम्ही पण ना, अहो तुम्ही रिटायर्ड आहात, पण त्याला त्याची काही कामं असतील ना, त्याचा पण विचार करा. नाही, काम नाहीये. आय मीन काम आहे, पण ते मी नंतरही करू शकतो. ऍक्च्युली ते अभिकडेच काम आहे. नाही म्हणजे अभि आला ना तरी तो तुला वेळ देऊ शकेल असं नाही. हा, तो त्याच्याच कामामध्ये बिझी असणार आहे. आम्हाला नाही कळलं. अरे आज आमच्या मीनाक्षीच्या मंगळसूत्राचा विधी आहे. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये अभि खूप बिझी राहणार आहे. तो जोपर्यंत मोकळा होत नाही या गडबडीतून, तोपर्यंत तो तुला वेळ देऊ शकणार नाही. काळजी करू नका, डाव जिंकल्याशिवाय मी काही इथून जात नाही. नक्की? हो, चल. हा, आलोच मी. आलोच. तेजस,
सुरुवातीला मी तुला खूपच लाईटली घेतला होता, पण युअर अ जिनियस. चांगली चाल खेळलास. माझी ती खासियतच आहे. मला डाव रचता पण येतो आणि खेळता पण. चला 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 पटपट हात आवरा. आवीला पण जायचंय अजून. वहिनी, अगं आवरलं की नाही तुझं अजून? झालं झालं माझं वंश आले. हा ये लवकर. हो. मला एक अर्जंट कॉल करायचा आहे. मी खाली जाऊन येतो तोपर्यंत. हो, मला जरा विचार करायला वेळ लागेल. हवा तितक्या वेळ घ्या. काही तर आपल्याला विसरूनच गेले बायको भेटल्यावर. हा आता अरे भाईंचाच फोन, म्हणजे काहीतरी काम असणार. हा भाई, काय हुकूम? नुसता हुकूम नाही, आज मुहूर्त बी आहे. म्हणजे काय भाई? तुला सांगितलं होतं ना, आपल्या बायकोच्या नवऱ्याला संपवायचंय ते. हो ना भाई. हा, तसं समज की आज मुहूर्त लागलाय तो. आज बायकोच्या मंगळसूत्राच्या वाट्या उलट्या सुलट्या होणार आहेत. यातच आपण आपला गेम उलटा टाकायचा. भाई म्हणजे नक्की काय करायचंय आपल्याला? अरे तेच सांगतो ना. हा हा हा, सांगा ना भाई, सांगा. वाह भाई वाह, क्या बात आहे भाई. तुम्ही अजिबात काळजी करू नका भाई. पुढचं काय ते मी करतो. हा, तुम्ही समजा आत्ताच कामाला लागलो मी. ठेवा आता. बायको, तुझ्या दुसऱ्या नवऱ्यावर या यमदेवाची सावली पडली आहे. चल देवाला हळदी कुंकू वाहून घे. आणि आता मंगळसूत्राला हळदी कुंकू वाह. हा तेजस, फायनली तुझ्या चालीवर मी माझी चाल खेळलोय. आता मला बघायचंय तू काय चाल खेळतोस ते. आपण काय करणार? डायरेक्ट कटक्यावर बोट आणि टांगा पलटी. काय फिल्म इम्पॅक्ट ना. मराठी सुधारावं म्हणून रोज रात्री मी एक फिल्म बघतो. त्यांचं नाव आठवत नाही, पण डायलॉग लक्षात राहिला. मला वाटलं हे अचानक असं काय झालं. सुलट करायचं व्यवस्थित. आणि परत घालायचं.
चला झालं आता. बरं आते माझं सगळं झालंय ना ते म्हणजे मला निघायला, कारण माझी मीटिंग आहे आणि तेजसही बाहेर थांबलाय. ठीक आहे. चेकमेट. अरे बरं काका, मी आता येतो कारण मला जरा काम आहेत. हो. चा बाय. चला आत्या, येतो. निघालास? हो येतो. बर. चला काकू, येतो. ये. बाय बाय. बाय सोहा. वहिनी बाय. अरे तेजस, मी तुझ्या बरोबर येतोय ना? हो, एक दोन महत्वाचे कॉल आहेत, ते करून घेतो मी तोपर्यंत. या. ओके, तो पुढे मी आलो. येस, सी यू दे. हो. बरं आते, आता फायनली सगळं झालंय का माझं? मी निघू शकतो? झालंय. निघालास तरी चालेल आता. येतो. अभि, काय झालं? तुमची मीटिंग आहे ना आज तेजस बरोबर? हो. कुठे आहे मीटिंग? ते ऍक्च्युली मलाही माहित नाहीये. म्हणजे तो आणि मी सोबतच जाणार आहोत. पण तू हे का विचारतेस? काय झालं असं अचानक टेन्शन मध्ये का आली आहेस? एनी प्रॉब्लेम? नाही, तुम्ही काळजी घ्या. ती तर मी घेणारच आहे का, पण मला का असं वाटतंय की आज तू मला खूप मिस करणार आहेस. एवढी काळजी नको करूस माझी. तुझ्या काळजीपोटी मला कधी कधी काय वाटतं माहितीये? एक दिवस मस्त सुट्टी घ्यावी आणि अख्खा दिवस तुझ्या सोबत घालवावा. पण सध्या तरी ते शक्य नाहीये. बघ, तेजसचाच फोन आलाय. तो बाहेर माझी वाट बघत असेल. मला निघायला हवं, ऑलरेडी खूप उशीर झालाय. हा, भेटूया आपण. बाय. काळजी घ्या. हो. आता एकदा नैवेद्य दाखवला ना म्हणजे झालं सगळं. अगं थांब. काय झालं म्हणजे? अगं देवाला नैवेद्य दाखवत असताना त्याच्यावर तुळशी पत्र ठेवायचं असतं हे सुद्धा माहित नाही हिला? कसं माहित असणार म्हणा. मीनाक्षी, जा तुळशीचं पान घेऊन ये. आणते. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माहित नसतात हिला. कुणी शिकवल्याच नाहीत ना कधी. माणसं जाऊ द्या ना. बायको, एवढ्या टेन्शन मध्ये? तुला टेन्शन मध्ये बघितलं की मला बी लय टेन्शन येते. का छळ करताय असा माझा? ए, आज ते नाटक आपल्याकडे करायचे नाही बरं का. ही नाटकं करायला तुला परत वेळ देतो.
मग त्याआधी मला तुला काहीतरी सांगायचंय. तुझा आज मंगळसूत्राचा कार्यक्रम बघितला, लय वाईट वाटलं मला. खरं सांगायचं तर सहनच होत नाही. तुझा खरा नवरा जिवंत असताना तुला कशाला पाहिजे ऑप्शन? म्हणून आपण एक ठरवलंय. विचारणार नाही काय ठरवलंय? काय ठरवलंय? हेच की जे मंगळसूत्र आज तू सुलट केलंय ना, ते स्वतःच्या हातानं काढायचं आणि फेकून द्यायचं. आता इथला पत्ता पाठवतोय. हा, लवकरात लवकर यायचं आणि नवऱ्याला घेऊन जायचं. बॉडी घेऊन जायची. नाही 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 प्लीज, मी पाया पडते तुमच्या. अभिनय काय करू नका प्लीज. आपण काय करायचं ते तू आपल्याला नाही सांगितलं. तुला जे सांगितलंय ना ते तू करायचं. तुला जे सांगितलंय ते करायचं. 15 मिनिटात येतो. 15 मिनिटात खेळ खालास. तुम्हाला जीव घ्यायचा ना, जीवच घ्यायचा ना तुम्हाला. माझा जीव घ्या, पण प्लीज अभिनय काय करू नका. प्लीज अभिनय काय करू नका. आता तुझा एवढाच हट्ट आहे तर सोडतो त्याला. 15 मिनिटं देतो तुला. हा? तू 15 मिनिटात आली तर तुझा नवरा या जगात. 15 मिनिटात नाही आली तर तो डायरेक्ट डागा. तुझी वेळ आता सुरू होती बायको. 1 2 3 ठेव. अहो आता ही काय तुळशीच्या बिया टाकून रोपं उगवायची वाट बघतीये का? 2 पानं आणायची दारातून, त्याला एवढा वेळ लागतो? काय झालं? काय नाही ग, तुझी लाडकी वहिनी मीनाक्षी तुळशीची पानं आणायला गेलीये ना दारातून. अजून पत्ता नाहीये तिचा. जा जरा बघून ये कुठं अडकलीये. हो बघते. रिक्षा. कुठे जायचंय? बाळकुमला. तिथे पोहोचल्यावर सांगते कुठे जायचं.
15 मिनिटं संपत आली तुझी. आता तर